नंदुरबारला एक क्लास आहे, त्याचे ते ओनर असावेत असं दिसतंय. कौतिल्य फाउंडेशन. आमचं तर म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पुराव्यात सकट एखादा पोलीस अधिकारी आला आणि मग नुसतं आपलं मोघम बोलला असं आम्हाला चालणार नाही. तुम्ही फॉरेन्सिक ऑडिट केली का? त्यानंतर तुम्ही चॅट रिट्रीव्ह केली का? चॅट रिट्रीव्ह केली तर कुठल्या एजन्सीकडनं केली, कशा पद्धतीने केली, हे सगळे पुरावे आम्ही त्या ठिकाणी मागणार आहे आणि त्यानंतरच आपण तिथं करणार आहोत. शेवटी कसं असतं की कुठल्या तरी व्यक्तीला वाचवण्यासाठी, आता तुम्ही जे म्हणाला की इथं फक्त 90% प्रश्न मॅच झाले, एसआरपीएफ मध्ये तेच झालं होतं की तिथं 90% मॅच झालं तेव्हा कॅन्सल झालं होतं. तेव्हा इथं सुद्धा तसंच आपल्याला करायचं. आमच्या सगळ्यांची मागणी आहे की इथं 90% प्रश्न मॅच होतील. म्हणजे कुठं ना कुठे ते पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीकडनं फुटला, हेच मात्र त्या ठिकाणी आपल्याला कन्क्लूड करावं लागेल. 2 वाजता तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही भेटणार आहोत. एमपीएससीचा तसा वेळ आम्ही घेतलेला नाही, बोलून बघू. नसेल तर आम्ही ऑफिसला जाऊन विनंती करू. जसं मुलं जाऊन तिथं पत्र देतात, वाट बघतात, वेळ मिळाली तर भेटतात, तसं आम्ही प्रयत्न करू. जर अर्धा एक तास तिथं थांबून सुद्धा जर काय होणार नसेल तर आमच्याकडे असणारे पुरावे परत एकदा आयोगाला त्या ठिकाणी आम्ही देऊ. ये जो this particular bill in 2024 when NEET exam paper was first, it was leaked for the first time. That time also Prime Minister sir had told the Parliament that we have already brought in a bill for Qaida in related to that. But then nothing happened. Now if that bill is being tabled, so we'll definitely welcome it. Because it has to be properly implemented. The person who is going to be heading that particular agency is also a well-reputed person. So what we feel is that definitely is a welcome step. But now there are other issues to it, wherein the leader of opposition, Mr. Rahul Gandhi ji, will definitely speak in Parliament about that issues. बघा कसं असतं की बरेच कायदे बनवले जातात पण त्या पद्धतीने वागलं जात नाही. तसं बघितलं तर एमपीएससी मध्ये सुद्धा कडक कायदे आहेत. एमपीएससीला कसं वागावं, कसं काम करावं, पण तरी पेपर फुटलाच. आणि आम्ही सुद्धा राज्य सरकारला तेच विनंती करत होतो, फास्ट ट्रॅक कोर्ट असावं. त्याच्यानंतर तुम्ही पनिशमेंट जे आहेत, जे काही तुम्ही तिथं जबाबदारी फायनल झाल्यानंतर त्याच्यावर ज्या काही कारवाई तुम्ही करणार आहात त्या स्ट्रिक्ट जास्तीत जास्त त्या ठिकाणी कराव्यात. पण दुर्दैव असं महाराष्ट्रात अजून कायदा आला पण तो इतका स्ट्रिक्ट नाहीये. त्याच्यातून बऱ्याच पळवाटा आहेत. पळवाटा असतील तर मग ही चोरी तशीच सुरू राहील. पळवाटा जेवढा आपल्याला कमी करता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. 28 तारखेला ती आम्ही ठेवली होती, पण तुम्हालाही माहिती पार्लमेंटमध्ये आता युवांच्या विषयाच्या बाबतीतली चर्चा तिथे सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बाबतीतली चर्चा सुरू आहे. त्यामुळे 2-3 दिवसांनी पुढे म्हणजे 30-31 मध्ये 1 तारखेला आम्ही त्या बाबतीतली पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेणार आहोत. हो, पण भाजप आणि शिंदे गटाली आज काही बोललं तर मग काय ते काय गृहीत धरायचंय का? माझं एकच म्हणणं आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाली जे प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये 1300-1500 कोटीची चोरी झाली, ती चोरी होऊन सुद्धा जर ते गप्प बसत असतील, युवांवर लाठीचार्ज झाला तरी ते गप्प बसत असतील, नको त्या युवांवर दुर्दैवाने कारवाई त्या ठिकाणी केली गेली. 1800 मुलांवर कारवाई या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही दाते साहेबांना भेटणार आहोत की विद्यार्थ्यांना तिथे घेऊन या सगळ्या ज्या काही कारवाई झाल्या त्या मागे घ्याव्यात.
त्यामुळे जेव्हा सामान्य लोकांवर अन्याय होतो तेव्हा मूठ गिळून गप्प बसतात हे सगळे नेते आणि मग कुठेतरी राजकारणाचं कुठेतरी काहीतरी काढायचं म्हणून ते जर तिथं विरोधकांवर बोलत असतील तर हे सिलेक्टिव्ह भूमिका ह्याला आपण म्हणतो. म्हणजे फक्त परिस्थिती बघून काहीतरी बोलायचं. त्यामुळे अशा लोकांवर आम्ही जास्त बोलणं योग्य नाही. जे कुठलं आंदोलन झालं होतं या देशामध्ये ते फक्त आणि फक्त युवांमुळे झालं होतं, विद्यार्थ्यांमुळे झालं होतं आणि जे काही यश मिळालंय ते जात पात धर्म पलीकडे जाऊन भारतीय म्हणून हे सर्व युवा एकत्रित आले, स्वतःच्या हितासाठी लढले आणि त्यांचा तिथं विजय झाला. पूर्ण क्रेडिट युवांना त्या ठिकाणी जातं. असं झालं असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे. मला असं कळलं काही दिवसांपूर्वी 5,000 शेतकऱ्यांची नावं डिक्लेअर केली. खरं तर त्यांनी प्रक्रिया अजून फास्ट करण्याची जरूरत आहे. या महिन्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ती कर्जमाफी होणं हे अपेक्षित आहे. ते जर नाही झालं तर आम्हाला पर्याय राहणार नाही. आम्हाला परत एकदा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं आंदोलन करावं लागेल. जसा हा मुद्दा आहे कर्जमाफीचा, ज्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, अधिवेशनात बोलावं लागलं आणि मग सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांसमोर झुकावं लागलं, मान्य करून त्यांनी त्या सगळ्या अटी काढल्या. पण त्यांना लाभ देणं ते सुद्धा वेळेत देणं फार महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना 2017ला शब्द दिला होता, अजूनपर्यंत तो पाळला गेला नाही. असे 1.5 ते 2 लाख धान उत्पादक शेतकरी आहेत, ते सुद्धा अजूनपर्यंत सरकारकडनं वाट बघत आहेत. अधिवेशन टू अधिवेशन वाट बघतात, पण त्या बाबतीत अजूनपर्यंत काही झालं नाही. अधिवेशनात बोलत असताना हाही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे, पण दुर्दैव असं सरकारने अजूनपर्यंत त्याच्यावर सुद्धा कुठेही कारवाई केलेली नाही. नाहीतर त्याच्यावर सकारात्मक त्या शेतकऱ्यांना कुठं प्रतिसाद सुद्धा आतापर्यंत दिलेला नाही. त्यामुळे या महिन्या अखेरपर्यंत कर्जमाफी बिना अट कर्जमाफी जर सरकारकडनं झाली नाही तर मग शेतकरी शांत बसेल असं आम्हाला वाटत नाही. काँग्रेसली अख्ख्या देशामध्ये माझ्या अंदाजाने 25 तारखेला हे कॅन्डल मार्च का असं काहीतरी मार्च त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्या पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये तिथं तसं त्यांचं आंदोलन नाही तर जल्लोष तिथं झाला. आपल्याकडे 25 तारखेला एकादशी असल्यामुळे 26 तारखेला त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते. पुण्यामध्ये होता, मुंबईत होता, सगळीकडेच होता आणि त्यामुळे एकाच वेळेस विविध ठिकाणी नेते हे येऊ शकत नाही. म्हणून कदाचित ते काल तिथं युवांनी जे जल्लोष मोर्चा ठेवला होता तिथं ते येऊ शकले नसते. कॉन्ट्रॅक्टरची मुलं, त्यानंतर काही माजी अधिकारी, नेत्यांची मुलं मुली यांच्यापेक्षा जर सामान्य परिवारातून काही लोक पुढे येत असतील तर स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे. आणि घराणेशाही असणारे लोक जर कर्तृत्वान नसतील, लोकांसाठी प्रामाणिकपणे रस्त्यावर येऊन जर लढणार नसतील तर मग लोकांना त्यांचा फायदा काय. त्यामुळे लोकांनी ठरवावं कोणाला पुढे घेऊन जायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. ही लोकशाही आहे. या आंदोलनाचा फायदा हाच होता की जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन लोक देशासाठी, आपल्या राज्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी एकत्रित आले आणि ते रस्त्यावर आले. त्यामुळे जर अधिवेशनामध्ये काही गोष्टी होत नसतील, पार्लमेंटमध्ये काही गोष्टी होत नसतील, त्याचं कारण तिथं रिप्रेझेंटेशन करणारे जे लोक आहेत ते सामान्य लोकांचं रिप्रेझेंटेशन न करता कुठेतरी पैसे देऊन दबाव तंत्राले नाहीतर ईव्हीएमच्या वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी करून हे सत्तेत आलेले दिसतात. त्यामुळे जिथं कुठं मी गेलेलो आहे, युवांशी संवाद साधलेला आहे, त्यांचं स्वागत केलंय, त्यांचं अभिनंदन केलंय आणि त्याच्याबरोबरच हेही सांगितलेलं आहे की मतदार यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही नोंदवून घ्या. एसआयआरच्या विरोधात पण तुम्ही बोला, डिलिमिटेशनच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी बोला, पण मतदान करा आणि चांगल्या लोकांना निवडून द्या. त्यामुळे 29ला जो व्यक्ती लोकांसाठी लढत नाही त्या व्यक्तीला लोक निवडून देतील असं मला वाटत नाही. त्यामुळे भूमिका घेत असताना स्पष्ट रस्त्यावर उतरून सामान्य लोकांची भूमिका घेणं महत्वाचे आहे. एकदा इकडं
आणि एकदा तिकडं अशा पद्धतीने भूमिका घेणारे लोकांना लोक पाठबळ देतील असं आम्हाला वाटत नाही. अभी उनको क्या कहना था ये मैं तो नहीं बता पाऊंगा कि क्योंकि जेनजी ऐसे है जैसे कि फॉर एग्जांपल मध्य प्रदेश या उड़ीसा का एक जो उनका एमपी है उनकी बेटी उनके घर वालों ने बताया था कि डोंट एक्सप्रेस योर सपोर्ट टू दिस पर्टिकुलर मूवमेंट बट शी स्टिल सपोर्टेड इट प्लस सम अदर चाइल्ड ऑफ अ मिनिस्टर of a Mahayuti government, he also supports this particular movement. So Gen Zs are different. Gen Zs and Yuva and youth are very different. They have their own opinions. But now if any leader of a particular party or any Sangatna, if he says the Gen Zs are this and that, it doesn't matter. Gen Zs go by their own mind. So what he said will really not matter. As far as women reservation is concerned, Maharashtra was the pioneer. Now central government has already passed it. Everyone has supported it. Now this delimitation bill which they are going to bring, that is anti-constitution and anti-democracy. लोक संघटित झाल्यानंतर एका विषयासाठी लढले आणि लढून समोर किती मोठा अहंकार असला तरी तो मोडून काढला आणि या आंदोलनाला विजय त्या ठिकाणी त्यांना मिळाला. मग एकदा एवढं चांगलं मोठं आंदोलन केल्यानंतर आपल्या डिमांड ज्या असतील मागण्या असतील त्या मान्य केल्या जात असतील तर जिथं कुठं लोकांना अडचणी येत आहेत ते लोक अशाच पद्धतीने रस्त्यावर येऊन तिथं मांडतील आणि त्यांची अपेक्षा असेल की ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तसंच उद्या जाऊन जो कुठला मंत्री असेल नेता असेल जो नीट वागत नाही नाहीतर धोरण करत असताना एका बाजूचे धोरण म्हणजे एकाला दोघांना फायदा होणारे धोरण तिथं करतो अशा लोकांच्या विरोधात सुद्धा उद्या जाऊन आंदोलन होऊ शकतं. एथॉनॉलच्या बाबतीत बोलत असताना 20% टेक्निकली आम्हाला जे कळालेलं आहे ज्या काय 5-6 वर्षाच्या गाड्या आहेत 20% तिथं जर आपण एथॉनॉल मिक्स केलं तर मग ते चालू शकतं टेक्निकली. हे टेक्निकल रिपोर्ट आहेत ARI आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्थेचे. पण जर गाडी 5-6 वर्षाच्या आधीची असेल म्हणजे जुनी गाडी असेल जसं टॅक्स्या मोठ्या प्रमाणात तशा आहेत नाहीतर काही सामान्य लोक 10-10 वर्ष गाड्या बदलत नाहीत त्यांना मात्र काही प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतो आणि 20%च्या खूपच पुढे आपण जर गेलो तर मग टेक्निकल अडचण गाडीमध्ये नक्कीच येऊ शकते. त्यामुळे एथॉनॉल प्रोग्राम एका लिमिट पर्यंत नक्कीच तो स्वागत करण्यासारखा आहे चांगला आहे. पण ती कुठल्या गाडीत पेट्रोल टाकलं जाते हे जर बघितलं नाही तर गाडीला पण मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते आणि टेक्निकल अडचणी नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतील. याच्या आधी भाजपने त्यांच्या मित्रपक्षाला एकटं पाडलं आणि या आंदोलनामध्ये जेव्हा भाजपवर सगळं शेकत होतं तेव्हा बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षाने त्यांना एकटं पाडलं. त्यात चंद्रबाबूंचा पक्ष असेल एकनाथ शिंदे साहेबांनी कुठून तरी वरून आदेश आला म्हणून 2 दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट महिन्यानंतर त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्यांच्या मित्रपक्षांनी सुद्धा युवकांची भूमिका बघितल्यानंतर जेनझीची भूमिका बघितल्यानंतर ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ते ट्रोल करतात आणि कोणालाच ते घाबरत नाही हे सगळं बघितल्यानंतर स्वतः मात्र चूप बसले आणि भाजपवर मात्र त्या ठिकाणी ते शेकत गेलं कारण मंत्री हा भाजपचाच होता आणि अनेक वर्षांपासून मंत्री राहिलेला तो व्यक्ती होता धर्मेंद्र प्रधान.
शामिल है। आपको क्या लगता है, क्या ये पेपर लीक या फिर जितने भी समस्याएं इससे जुड़ी हुई हैं, क्या इस पर रोक लग पाएगी? देखो, नीलकनी साहब बहुत होशियार व्यक्ति है, टेक्निकली भी और विचारों से भी। जब उन्होंने आधार करने का वहां पे उन्होंने शुरुआत की थी, जब कांग्रेस का गवर्नमेंट था, और आधार लाने का जो विचार कांग्रेस ने वहां पे प्रस्तुत किया था और उसके अध्यक्ष जब नीलकनी साहब को वहां पे किया था, तब मोदी साहब ने आधार का भी विरोध किया था और नीलकनी साहब का भी विरोध किया था। एक अच्छी चीज है कि कांग्रेस ने जिस व्यक्ति को चूज किया था उसी व्यक्ति को अभी मोदी साहब चूज कर रहे हैं, मतलब कांग्रेस की चॉइस गलत नहीं होती, ये यहां पे क्लियर होता है। अभी अगर एक कड़क लॉ पेपर लीक के बारे में या पेपर फुटी के बारे में अगर आ रहा है तो डेफिनेटली उसका स्वागत करने की वो चीज है, लेकिन इस नया कायदे का स्वागत करते वक्त जो पास्ट में हुआ है, जो चोरियां हुई है, उसका प्रॉपर इन्वेस्टिगेशन भी होना उतना ही इंपॉर्टेंट है। अभी महाराष्ट्र में सीबीआई ने इंक्वायरी की, लातूर के एक व्यक्ति को जेल में डाल दिया क्योंकि वहां पे पेपर फूटा ऐसे कंक्लूजन निकला था। वो बंदा है जेल में है, लेकिन उसके क्लासेस जोरों में चालू है, तो आप उसको अंदर रख रहे हो, लेकिन वो क्लासेस के माध्यम से पैसा भी कमा रहा है, तो ये कौन सा न्याय होएगा? तो इसीलिए हमारा कहना है कि अगर आप जेन्युइनली विद्यार्थियों के साइड से कुछ करना चाहते हो तो उसमें जेन्युइननेस भी वहां पे दिखना चाहिए। प्रहलाद जोशी साहब यहां पे आए हैं, लेकिन वो टेम्पररी वहां पे लाए गए या परमानेंटली वहां पे रहेंगे ये हम तो नहीं बता सकते, लेकिन पास्ट जो भी मंत्री उस मंत्रालय में रहे वो बहुत ज्यादा दिन वहां पे रह नहीं पाए। अभी प्रहलाद जोशी साहब कितने दिन रहेंगे वो देखेंगे। पास्ट हिस्ट्री पे वहां पे जो मंत्री थे वो पूरे 5 साल वहां पे रहे नहीं, उनको चेंज किया गया। आप थोड़े भाजपा के ही इतिहास को थोड़ा सा देखिएगा। देखो, महाराष्ट्र में एमपीएससी नाम की एक स्वायत्त संस्था है, बहुत अच्छा काम है। अनफॉर्चुनेटली 2097 में पहली बार उसका पेपर लीक हुआ था, तब वहां पे बहुत बड़ा पॉलिटिकल मूवमेंट हुआ था। उसके बाद से लेके आज तक एक बार भी पेपर लीक एमपीएससी के माध्यम से वहां पे नहीं हुआ। अनफॉर्चुनेटली 2 महीने पहले जो एफडीए का एग्जाम होता है, जो एमपीएससी ने लिया था, उसका एक पेपर लीक हो गया। वो लीक कैसे हो गया? पेपर की जो तारीख थी जब पेपर लोग देने वाले थे, उसके 2 दिन पहले एक संस्था है नंदुरबार की, उस संस्था ने वहां पे डिक्लेयर कर दिया, और वहां पे डिक्लेयर मतलब सोशल मीडिया पे जिन लोगों ने पैसा दिया उनको कुछ प्रश्न वहां पे दिए थे। 100 मार्क का ये पेपर होता है, उसमें से 90 क्वेश्चंस ये मैच हो गए फाइनल पेपर से। तो ये जो पेपर था, जो वो क्लास ने दिया था 2 दिन पहले, फाइनल एग्जाम के 2 दिन पहले, जो विद्यार्थियों ने पैसा दिया उनको वहां पे व्हाट्सएप पे भेजा था। व्हाट्सएप पे भेजते वक्त 5 मिनट के बाद वो डिलीट फॉर ऑल करता था जो भी व्यक्ति वहां पे था, लेकिन उसके पहले ही ये जो उम्मीदवार थी जो सिलेक्ट हो गया है, उस उम्मीदवार ने अपने दोस्त को प्रूफ के लिए कि आगे जाके वो ऐसा ना हो जाए, पैसा लिया कुछ नहीं किया, इसलिए प्रूफ के लिए एक उसके दोस्त को पूरे चैट्स वहां पे भेजे थे, वो क्वेश्चंस भी भेजे थे। और वो क्वेश्चन जब हमारे पास आए विद्यार्थियों के माध्यम से, उसमें 90% क्वेश्चंस मैच हो गए। मतलब एमपीएससी का पेपर लीक हो गया, उससे महत्वपूर्ण है पेपर सेट करने वाला व्यक्ति। ये जैसे नीट में जिस व्यक्ति ने पेपर सेट किया था वो वहां पे करप्ट हो गया था, वैसे ही एमपीएससी में भी जिस व्यक्ति ने ये पेपर एफडीए का सेट किया, उससे वो पेपर बाहर गया और उसका व्यवहार हुआ। एक पेपर 12 लाख को गया, ऐसी चर्चा है। इसलिए इस विषय के बारे में प्रॉपर इन्वेस्टिगेशन होने की जरूरत है, ऐसे हमारी सबकी मांग है। हमको अभी पता चला जो होम डिपार्टमेंट है वो बोल रहे हैं कि ऐसा कुछ नहीं हुआ, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ, एक स्टेटमेंट से वहां पे कुछ नहीं होगा। हमारा कहना है कि फॉरेंसिक ऑडिट चाहिए। आप जो भी डंप है, जो
व्हाट्सएप चैट है, उसके पूरे पुरावे हमको वहां पे चाहिए होंगे, क्योंकि तलाटी भर्ती जब हुई थी महाराष्ट्र में 10 लाख विद्यार्थी बैठे थे, उसमें से 4,000 लोगों को वहां पे नौकरी मिली, उसमें भी बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ था, जिसमें हमने बात की, हमने विरोध किया। सरकार से हमको उत्तर आया ऐसे कुछ नहीं हुआ, आप झूठ बोल रहे हो। लेकिन मैट जो क्वासी जुडिशियल एक बॉडी है, उन्होंने सरकार को ये बोला कि हाँ उसमें चोरी हुई है, तो वहां पे सिद्ध हुआ। तो ऐसे हमारा कहना है एमपीएससी का ये जो पेपर फूटा है उसके बारे में भी प्रॉपर इन्वेस्टिगेशन होने की जरूरत है। एमपीएससी ने कुछ भी वहां पे कार्रवाई नहीं की। उनको रिजल्ट आने के 2 दिन पहले ये पूरे प्रूफ वहां पे दिए गए, लेकिन अभी तक उनके हाथ से कुछ भी नहीं आया। जो हमने सुना है वहां पे जो भी बच्चा जाता है उसको वहां पे बोला जाता है कि अगर आपने इस विषय को और ज्यादा परसू किया तो आपके ऊपर कार्रवाई की जाएगी। अभी बच्चों के ऊपर अगर दबाव तंत्र वहां पे हो रहा है तो हम खुद कुछ घंटे बाद 4 घंटे बाद वहां पे जा रहे हैं। हमको कैसे ट्रीट करते हैं, हम अगर हमारे साथ बात कर रहे तो हम पूरे प्रूफ वहां पे देंगे, अगर हमारे साथ बात नहीं करना चाहते तो ऑफिस में हम प्रूफ रख के आ जाएंगे। 10 दिन में सरकार के माध्यम से, होम डिपार्ट के माध्यम से या एमपीएससी के माध्यम से विद प्रूफ हमको वहां पे कंक्लूजन उन्होंने देना चाहिए, ऐसे हम सबकी मांग है। नहीं, उसमें देखो वो शायद होशियार भी हो सकते हैं या पेपर लीक के कारण वो वहां पे आए होंगे। तो हमारा क्या है, ये कोइंसिडेंस है या पेपर लीक है या कष्ट है, ये जांच करने की जरूरत है। नहीं, हमने तो अल्टीमेटम दिया है कि इस विषय के बारे में उनकी तरफ से प्रॉपर क्लैरिफिकेशन आना चाहिए। अगर थोड़े दिन पहले, मतलब जब रिजल्ट आया था, मैं 2 महीने पहले अगर उनको वहां पे विद प्रूफ सब कुछ बच्चों ने दिया है तो उनका इन्वेस्टिगेशन वहां पे होना चाहिए था। इसलिए 10 दिन में जो भी उनका इन्वेस्टिगेशन हुआ है उसके प्रूफ के साथ हमको एक्सप्लेनेशन, बच्चों को एक्सप्लेनेशन देना बहुत इंपॉर्टेंट है। अगर 10 दिन में एक्सप्लेनेशन न एमपीएससी के माध्यम से, न होम डिपार्टमेंट के माध्यम से, न सरकार के माध्यम से वहां पे आया, तो ये विषय को लेके उसी के साथ जो प्रोफेसर भर्ती का मुद्दा है, जिसमें भी लोगों का कहना है जिस तरीके की भर्ती होने वाली है उसमें से भी करोड़ों रुपए का वहां पे व्यवहार एक पद के लिए वहां पे हो सकता है, वो भी एग्जाम ट्रांसपेरेंटली एमपीएससी के माध्यम से हो, ऐसी हम सबकी मांग है। वो भी मुद्दा हम लेने वाले हैं। उसी के साथ ऑनलाइन ऑफलाइन का ये जो मुद्दा है, जिसके लिए सरकार के माध्यम से सिर्फ 1 साल की स्थगिति दी है, हमारा कहना है उसके परपेचुअल स्थगिति उस विषय को चाहिए, ऐसी हम सबकी मांग है। उस विषय के लिए आगे के 10 दिन में एक बहुत बड़ा मोर्चा मुंबई में नहीं तो पूना में हम वहां पे निकालेंगे। अभी देखो, जब ये जो नीट का आंदोलन बढ़ते गया, उसको सपोर्ट लोगों का बढ़ते गया, लाखों करोड़ों लोग रास्ते पे आ गए, तो डेफिनेटली एक प्रेशर सेंट्रल गवर्नमेंट पे भी आ गया और राज्य सरकार पे भी आ गया। और राज्य सरकार को मालूम था कि ये टीईटी का मुद्दा डेफिनेटली बाहर आने वाला है, इसीलिए कोई बोलने के पहले जिस व्यक्ति को शायद छुपाया है या वो छुप रहा था, उसको उन्होंने पकड़ा। उसका हम स्वागत करेंगे, लेकिन सिर्फ पकड़ के कुछ नहीं होगा। जैसे कि लातूर के एक व्यक्ति को पकड़ा है जिसके बहुत सारे क्लासेस थे, वहां से पेपर लीक हुआ, वो अभी जेल में है। वो जेल में होने के बाद भी उसके क्लासेस अभी चालू है। तो इस तरीके का अगर वहां पे इन्वेस्टिगेशन सरकार के माध्यम से होने वाला है तो डेफिनेटली ये हम चलने नहीं देंगे। तो उसकी डिटेल में जाना पड़ेगा। 2018 में जो टीईटी एग्जाम लीक हुआ, पेपर लीक हुआ था, अभी का जो हुआ, उसका भी कुछ न कुछ तो संबंध है, ऐसे हम सबका कहना है। नहीं, 2 बजे हम एफडीए जा रहे हैं तुकाराम मुंडे जी को मिलने। उनको भी इस विषय के बारे में डेफिनेटली हम बताएंगे। उनके अंतर्गत ये विषय नहीं आता, लेकिन करप्ट अधिकारी अगर उनके सिस्टम में आएंगे तो उनका जो अच्छा आज काम चालू है वो शायद आगे जाके खराब हो सकता है। तो उनको ये सब प्रूफ हम देंगे। उसके बाद जो एमपीएससी का ऑफिस है बदलापुर या कहाँ पे, वहां पे हम जाके फिर अधिकारी को मिलने की हम कोशिश करेंगे। उसके बाद शाम को
हम वहां पे ड्यूटी यहाँ पे डीजीपी साहब को वहां पे मिलने वाले हैं। नाही ते लातूरचे कोण आहेत त्यांचं नाव काय, त्यांचे आहेत ना चालू, बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये चालू आहेत, पुण्यामध्ये चालू आहेत। त्यामुळे असे क्लासेस जर सुरू असतील तर हे योग्य नाही। कुठं ना कुठं तरी एक असं उदाहरण झालं पाहिजे की जर चोरी केली, पेपर फोडला तर कोणाचंच काय खरं नाही। ही भीती असल्याशिवाय अशा गोष्टी थांबणार नाही। आता बघा, नीटचा यूजी पेपर जो लीक झाला त्याची पहिली सुनावणी आहे, सीबीआयचा वकीलच आत्ता आलेला नाही, म्हणजे न्यायालयाने नाराजगी व्यक्त केली। आणि 3 ऑगस्ट म्हणजे सीबीआयचा वकीलच तिथे येत नसेल तर नीट या परीक्षेच्या बाबतीत, नाही तर या युवांच्या परीक्षेच्या बाबतीत हे सरकार किती सिरियस आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळतं। त्यामुळे आज जी सुनावणी होती नीटची, याच्यात पहिल्या सुनावणीमध्ये सीबीआयचा वकील ऍब्सेंट आहे। 3 ऑगस्टची तारीख त्या ठिकाणी दिली आहे। याच्यावरूनच मी आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे जे सरकार आहे ते पैसे घेऊन, नाही तर आपल्या विचाराची लोक सिस्टममध्ये यावीत यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे फार नीट पासून राज्य परीक्षेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणात पेपर हे फोडले जातात, असं आमचं ठाम मत आहे। सीआईडी पे हमारा विश्वास नहीं है। सीआईडी की लेवल आज क्या है, अगर आपके मोहल्ले में, अगर आपके इलाके में वहां पे हाटबट्टी दी जा रही है या वहां पे इलीगल दारू दी जा रही है तो फिर आप सीआईडी को काम दे सकते हो। ये सरकार ने दिखाया, सरकार ने उनको वो इतना महत्वपूर्ण काम दिया है। अजीत दादा के केस के बारे में वो कुछ कर नहीं पा रहे, न कोई और विषय के बारे में, इसलिए आगे जाके रेलवे स्टेशन पे कोई किसी का पॉकेट मारता है तो सीआईडी 100% वहां पे कार्रवाई करेगी, क्योंकि वहां के अधिकारी अच्छे हैं लेकिन उनके ऊपर जो प्रेशर है उस प्रेशर के कारण वो काम नहीं कर पा रहे। इसलिए हमारा कहना है सीबीआई के पास देना है तो दे दो। वैसे भी सीबीआई पे हमारा विश्वास नहीं, ईडी पे हमारा विश्वास नहीं, हमारा विश्वास है तो जुडिशियल इंक्वायरी पे। अगर जुडिशियल इंक्वायरी हो पाएगी तो डेफिनेटली कुछ न कुछ तो लोगों के हित का, बच्चों के हित का यहाँ पे बाहर निकल सकता है। First of all, the Chief Justice of this country, of Supreme Court, the kind of statement what he gave when lathi charge was done on the student is not at all good. Because when the government doesn't act well with its citizens, the citizens have got a chance to go to the judicial system. Now that day, when the students were done lathi charge, they went to the judicial system, and unfortunately the Chief Justice of the Supreme Court said, we don't have time for such work. So definitely this is against democracy, this is against constitution. So I had also requested that through parliament or through any other source, this person who is on that particular job should be removed or impeachment process should be started. This is what we had demanded. Now he is going to do the hearing, he is going to take the hearing. I don't know what result is he going to give, but he knows that because of his 2 statements, the government has definitely paid a lot of cost. So I hope in this particular hearing, he does it the constitution way, not the BJP way. नहीं, ये जो अभी बिल आया है उसी के तो बारे में चर्चा है। प्रधानमंत्री साहब ने भी वही बोला था, नीलकणी साहब को वहां पे हेड बनाया जा रहा है, उसका कोई विरोध करेगा ऐसे मुझे नहीं लगता। लेकिन जो चीजें हुई है, जिस तरीके से लाठीचार्ज बच्चों पे हुआ है, उसके लिए जो जो जिम्मेदार है उसका विषय पहला लेने की जरूरत है। ये बिल तो डेफिनेटली और 10 तारीख तक वहां पे पार्लियामेंट चलने वाला है, तो ये बिल वैसे भी कभी भी वहां पे पास हो सकता है। अभी आज क्या चर्चा होती है 12 के बाद, ये हमको देखना पड़ेगा। देखो, पेलेट्स गन्स का उपयोग किया था, रबर बुलेट्स का उपयोग किया था,
पत्थरों का उपयोग किया था। उसी के साथ मैं वहां पे भी गया था, बच्चों से भी मिला था, लोगों से बात की थी। कोई भी पुलिस अधिकारी को अगर लाठीचार्ज करना भी है तो घुटनों के नीचे करने का वहां पे परमिशन होता है। वहां पे ऐसे बहुत सारे लोग थे जिन्होंने यूनिफॉर्म नहीं पहने थे, चप्पल पहनी थी, लेकिन उनके हाथों में काटियां थी। उस व्यक्तियों ने सिर में, पीठ, हाथ, पेट में वहां पे लाठी चलाई थी। तो डेफिनेटली ये लोग पुलिस वाले नहीं थे, भाजपा के कार्यकर्ता थे या ऐसे कोई लोग थे जानबूझ के वहां पे लाए थे, जिसके कारण वहां पे बवाल हो, वहां पे चर्चा नेगेटिव हो और ये आंदोलन नेगेटिव पर्सपेक्टिव से लोग वहां पे देखे। तो ये जो लोग कौन थे वहां पे वीडियो के माध्यम से देखना, फाइंड करना बहुत इंपॉर्टेंट है। उसी के साथ हम जब वहां पे गए थे, वहां पे टीवी वैन्स थी, वहां पे सर्विलेंस किया गया था। मेरा चेहरा उस कैमरा में आने के बाद मेरी पूरी हिस्ट्री उस वहां पे जो डिवाइसेस रखे थे, जो कंप्यूटर स्क्रीन थे, उसमें वहां पे दिखते थे। कोई भी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वहां पे जाता था, उसके बारे में इंफॉर्मेशन वहां पे आती थी। और हमको जो पता चला है, जो हम इस जेनजीज के सब अकाउंट देख रहे थे, उसमें कुछ हाईली एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट जेनजीज भी वहां पे थे। उन्होंने बहुत सारे ऐसे सिस्टम हैक भी किए, हमसे हमको पता चला। और वहां पे जो जैमर्स इस्तेमाल किए थे, एक साइड में भाजपा के लोग बोल रहे चाइना हम चाइना के खिलाफ है, चाइना के कपड़े मत लो, चाइना की गाड़ी मत लो, चाइना की बैटरी मत लो, लेकिन वहां पे जो जैमर्स इस्तेमाल किए थे उसका जो हार्डवेयर है वो चाइना से वहां पे लिया था। ये भी जेनजी के जो बच्चों ने अपने सोशल मीडिया अकाउंट पे वहां पे डाला है। तो इसलिए ये जो चीजें वहां पे हुई थी वो टोटली नॉन कॉन्स्टिट्यूशनल है, डेमोक्रेसी के खिलाफ है। उसी के साथ 20 तारीख को लाठीचार्ज हुआ। 18 तारीख को पुलिस ने उनके बहुत सारे ऐसे जो गाड़ियां थी जो बंद पड़ी थी वहां पे लाई गई, उनको फोड़ा गया, वहां पे पत्थर लाके रखे थे। 2 दिन पहले उनको स्टेज करना था कि वहां पे बच्चों ने पहले वहां पे पत्थर मारे, फिर हमने लाठीचार्ज किया। लेकिन ये युवा बहुत होशियार है, 18 तारीख को ये सब वीडियोस सोशल मीडिया पे डाल दे। उनका जो पुलिस का प्लान था वहां पे चौपट हो गया। ये युवाओं की ताकत है। माझं एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा ते आयटी विभागामध्ये होते तेव्हा त्यांच्या IAS अधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल लिखित तक्रार केली होती की ही व्यक्ती आमचं ऐकत नाही, कामावर वेळेवर येत नाही, कामावर आहे का नाही हे आम्हाला कळत नाही। आता अध्यक्षांबद्दल जेव्हा अशी लिखित कंप्लेंट केली, जे आम्हाला समजलेलं आहे, त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा परिवहन विभागामध्ये काही लोकांशी चर्चा केली आणि तिथं काही मला जुनी प्रेस कॉन्फरन्स पण आम्हाला दिली आहे, ती आम्ही सोशल मीडियावर टाकतो। त्याच्यामध्ये सुद्धा तिथं सांगितलं आहे की त्यांचा तिथं जो कारभार होता तो फार पारदर्शक होता, असं नाही असं लोकांचं मत आहे। मग अशी व्यक्ती जर MPSCच्या अध्यक्षपदावर जात असेल तर तिथं गडबड होऊ शकते, असे लोकांनी शंका व्यक्त केली होती। आणि मग कुठल्याही अध्यक्षाबद्दल जर शंका असेल तर भीती नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी वाटते। आणि आमचे एकच मत आहे की कुठल्या तरी व्यक्तीने मुद्दामून त्यांच्या हातून काही केलं असं मी म्हणणार नाही एखाद्या नेत्याला, पण एखाद्या नेत्याचा वर्धास्त एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे असेल तर तो सिस्टमच्या वर आहे असं त्या अधिकाऱ्याला तिथं वाटतं। असं जर अध्यक्षांना वाटत असेल आणि त्या अनुषंगाने परीक्षा ऑनलाईन घेणं नाहीतर हा पेपर फुटणं अशा गोष्टी तिथं जर होत असतील तर ह्या पुढच्या पिढीसाठी अतिशय घातक आहेत। एवढीच चिंता या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे। नहीं, उनके क्लासेस है, उनके क्लासेस का नाम क्या है ना, कौटल्य एकेडमी करके उसकी क्लास है। उसके माध्यम से मतलब उस व्यक्ति ने, जो पाटिल शायद मालक है का मैनेजर है वो हम नहीं बता सकते, उसने वो पेपर 2 दिन पहले, पेपर मतलब एग्जैक्टली सेम कॉपी नहीं लेकिन 90% क्वेश्चन जो मैच हो रहे थे वो पेपर वहां पे जिन लोगों ने पैसा दिया, अभी इस केस में 5 लाख रुपए का एडवांस वहां पे दिया था, तो बाकी 7 लाख कब लिया कैसे लिया वो देखने की वहां पे जरूरत है। तो वहां से ये शुरुआत होती, लेकिन इसका आका या इसका जो मेन बॉस है वो पाटिल तक ये विषय रुकता है या पेपर जो सेट करता है उसके लेवल तक वो जाता है।
या पेपर सेट करने वाले से ऊपर हो जाता है,